मंदसौर जिल्ह्यातील एका सरकारी महाविद्यालयामध्ये कॉलेज फेस्टिवलच्या वेळी मुलींचे कपडे बदलताना लपून फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। पोलीस अधीक्षक विनोद मीना यांच्या माहितीनुसार या घटनेनंतर 3 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून चौथा आरोपी सध्या फरार आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 4 युवक एका खोलीच्या खिडकीजवळ लपून बसून मोबाईल फोनने महिलांचे फोटो आणि व्हिडिओ काढत असल्याचे स्पष्ट दिसून येते। महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई सुरू केलेली आहे। या गंभीर घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। अटक केलेल्या विद्यार्थ्यांची वय 20 ते 22 वर्षे असून उमेश जोशी, अजय गौड आणि हिमांशु बैरागी अशी त्यांची नावे आहेत। जोशी हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा शहर सचिव असल्याचे स्पष्ट झाले। या घटनेमुळे संघटनांनी त्याला पदावरून काढून टाकलेला आहे, तर चौथा आरोपी सध्या फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन जप्त करून त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुद्धा सुरू केलेली आहे। एबीव्हीपीने दिलेल्या माहितीनुसार 4ही विद्यार्थी महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये पाहणी करत होते, कारण खोलीच्या परिसरामध्ये काही संशयास्पद घटना घडल्या होत्या। मात्र या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या नैतिकतेवरती आणि महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। पोलिसांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करत असून सामाजिक आणि शैक्षणिक संस्था याकडे गांभीर्याने लक्ष सुद्धा देत आहेत।